समजा घरी जाण्याच्या मूड मध्ये नाही, इतके टेन्शन. अरे समजून त्याने घ्या ना, जीवन फार थोडं आहे. जीवन इतकं थोडं आहे की उद्याचा दिवस आपल्यासाठी आहे याला निश्चित मुद्दा नाही. हे ध्यानात ठेवा. उद्या आपला सुखी संसार असाच राहील, उद्याची गॅरंटी नाहीये. किंवा या सुंदर शरीराला तेवढं उद्या पचलच. इंद्रिय थकणार आहे, विचार बदलणार आहे. मग गुण्या गोविंदाने एकत्र राहा. शरीर नाही हे सगळं. उद्या पटकन टपकन मुलगी 20 वर्षाची होते, गपकन लग्न करून निघून जाते. तुम्ही बसलेली सगळी माणसं विचार, किती पटकन जीवन गेले आपलं. लहान होतो, गपक्यात मोठा झालो, बायको केली, पोरग झालं, बाप झालो. 2 वर्गातले मित्र जर भेटले ना तर माणसं होते ना, आपण एका वर्गात होतो, म्हातारी झालो रे. तुम्ही अभ्यास करा, किती बदल झाला पटकन. तुम्ही 2 वर्गातले मित्र जर भेटले, लहानपणी आपले इटू दांडू खेळणारे, दोबादोबीने चेंडू खेळणारे, मारणारे, तुम्हाला सगळं तू पार थकला रे, तू तरी बरं आहे रे, तू तरी अजून हालतो चालवतो, मी तर पार. मग काय ना रे, मुलगी ग्रॅज्युएट आहे, मुलगा ग्रॅज्युएट आहे, किती बदल झाला पटकन. तुम्हाला एकाही माणसाला वाटत नाही का आपल्यात एवढा बदल होऊन आपण गपकन म्हातारी झालोय. आणि एकाही माणसाला मान्य नाही याच्यातले निम्या लोकांच्या गौऱ्या नदीवर गेल्या. मान्य प्रश्न असा आहे, मी म्हातारा झालोय हे मान्य नाही आणि मी मरणार आहे. काळ बदलणार आहे का? तुम्ही काळ बदलणार आहे. तुम्ही अभ्यास करा चांगला. टोटल रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने युद्ध करताना माणसांचा वापरच केला नाही. प्रभू रामचंद्राने वानर वापरले, पशु वापरले, जटायू सारखा पक्षी वापरला, पण माणसं वापरले नाही. इतके बुद्धिमान प्रभू रामचंद्र होते. त्या बुद्धीला तोडच नाही. मला एकानं हा प्रश्न विचारला होता, का महाराज आम्हाला येळभर हेच तमाशे महाराज, असं काय झालं ते तसं काय. मी आपलं पुस्तक चालित असतो सारखी आणि उत्तर देतो. मला तर उत्तर नंतर सापडलं. प्रभू रामचंद्राने सूक्ष्म अभ्यास केला. सगळ्यात बदलणारा आणि धोका देणारा प्राणी माणूस. 90 वर बदलला. याच्या ताब्यात जर लंका पेटवायला दिली तर हा याच्या नावावर लंका करील. लंका वानराला द्या. माणसाला दिलं. म्हणून प्रभू रामचंद्राने कधीच युद्ध करताना माणसाचा वापर केला नाही. का? माणसं बदलणार आहे, पशु बदलणार नाही. म्हणून प्रत्येक गावात ग्रामरक्षक म्हणून हनुमंतराय आहेत. हनुमंतराय दैवत नाहीये, ग्रामदैवत आहे. आणि गावाचा बाप आहे हनुमंतराय. आणि त्याला काम ठेवलं माहिती. प्रत्येक देवळात रामाची फक्त मनोभावी सेवा एकट्यानंच केली. त्याच्या ताब्यात गाव देऊन टाकलं, सांभाळतो गाव. मग त्याच्यात एखाद्या माणसाचा नसता रावत, माझी सरपंच जावं नाही. तो सकाळी एक बोलल, दुपारी एक बोलल, संध्याकाळी पेल्यावर दुसरंच बोलल, तो आपल्याला याडा बनील. आणि हा अभ्यास प्रभू रामचंद्राने केला होता. म्हणून रावण श्रीमंत होता. नियमाने रावणानं रामाला मारायला पाहिजे. तुमच्या डोक्यात घुसत आहे का? नियमाने रावणाने रामाला मारायला पाहिजे. कारण सगळ्यात सैन्य जास्त कोणाकडे? रावणाकडे. पैसा रावणाकडे, सत्ता रावणाकडे, गुंड रावणाकडे. मग रामाने रावण का मारला? किती बारीक मुद्दे येतो. तुम्ही कधी असा अभ्यास केला आहे? रामाने रावण का मारला नाही? रावणाने रावण का मारला नाही? त्याचं उत्तर आहे, रामाची संपत्ती दैवी होती आणि रावणाची संपत्ती आसुरी होती. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. रावण मरणार म्हणजे मरणार.
पैसा खसापलं समज रावण मरणार म्हणजे मरणार. मग आज नगरसेवक साहेबांचं, गायक वादकांचं सगळ्यांचं कौतुक करावं. परश्री आणि परधन यांचा विचार धरा. समाधान आणि आनंद या दोनच शब्दावर कीर्तन झालं.